नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो. महाराष्ट्रातली अकोले नगर पंचायत आणि तिला जो निधी मिळायला हवा त्याबद्दल. बरोबर. आपल्याकडे ना लोकसभेत विचारलेला एक प्रश्न आहे आणि त्यावर सरकारचं अधिकृत उत्तरही आहे. तर यातूनच आपण जरा खोलात जाऊन बघूया. नक्कीच. आणि हे विशेष आहे की हा प्रश्न कोणी विचारलाय? शिर्डीचे खासदार माननीय श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे. त्यांनी 21 ऑगस्ट 2025ला हा प्रश्न विचारला होता. म्हणजे एका लोकप्रतिनिधीने उचललेला हा मुद्दा आहे. हो. त्यामुळे याला एक विशेष महत्त्व आहे. खासदारांनी काय म्हटलंय की अकोले नगर पंचायत म्हणजे आदिवासी तालुका येतो, तर तिथे गेल्या वर्षभरापासून 15व्या वित्त आयोगाचा निधीच मिळालेला नाहीये. अरे बापरे. हो. आणि त्यामुळे पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, मशिनरी खरेदी या सगळ्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. म्हणजे मूलभूत सुविधांवर परिणाम होतोय. अगदी. आणि आरोग्य सेवांवर पण परिणाम झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया आपण हे सगळं काय आहे नक्की. बरोबर. म्हणजे आपली चर्चा आज पूर्णपणे याच प्रश्नोत्तरावर आधारित असेल. खासदार वाकचौरे यांचा प्रश्न आणि सरकारचं उत्तर. हो. यातून आपल्याला वस्तुस्थिती काय आहे, निधी कसा दिला जातो आणि अकोल्याच्या बाबतीत नक्की काय झालंय समजून घ्यायचंय. बरोबर. तर सुरुवात करूया खासदारांनी मांडलेल्या समस्येपासून. आदिवासी भागातल्या नगरपंचायतीला वर्षभर निधी नाही मिळाला तर पाणी, स्वच्छतेसारख्या गोष्टींवर परिणाम होणारच. ही गंभीर गोष्ट आहे. नक्कीच. खूपच गंभीर. आता सरकारचं उत्तर काय म्हणतंय ते पाहूया. त्यांनी म्हटलंय की 15व्या वित्त आयोगाने म्हणजे 2021-22 ते 2025-26 या काळासाठी शहरांसाठी निधीची शिफारस केली आहे. आणि यात 2 गट केलेत. मोठी शहरं म्हणजे 10 लाखांवर लोकसंख्या असलेली मिलियन प्लस सिटीज. हो. आणि दुसरी 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरं, नॉन मिलियन प्लस सिटीज म्हणजे NMPCs. आणि अकोले यात येतं? हो. अकोले या NMPC गटात मोडतं. ओके. आता या NMPC शहरांना ना 2 प्रकारचे अनुदान मिळतात. एक म्हणजे टाईड म्हणजे बांधिलकी असलेलं. बांधिलकी म्हणजे? म्हणजे ते पैसे फक्त ठरलेल्या कामांसाठीच वापरायचे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता. अच्छा. पाणी आणि स्वच्छता. हो. पाणी पुरवठ्यात मग प्यायचं पाणी, पावसाच्या पाण्याचा निचरा, पाणी पुनर्वापर सगळं आलं. आणि स्वच्छतेत घन कचरा व्यवस्थापन. या दोन्हीवर 50-50% असं प्रमाण आहे. आणि हे थेट सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे, ज्याचा उल्लेख खासदारांनी केला होता. बरोबर. आणि दुसरा प्रकार? दुसरा आहे अनटाईड अनुदान. हे म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडं मोकळं. मोकळा म्हणजे कसं? म्हणजे स्थानिक गरजा बघून 12व्या अनुसूचीमध्ये जी 18 कामं दिली आहेत त्यातल्या कुठल्याही कामावर खर्च करता येतं. फक्त पगार किंवा इतर आस्थापना खर्चावर नाही. ओके. म्हणजे स्थानिक पातळीवर काय गरजेचं आहे हे बघून ठरवता येतं. अगदी. थोडी लवचिकता मिळते. ही विभागणी तर समजली, टाईड पाणी स्वच्छतेसाठी, अनटाईड इतर कामांसाठी. पण ही पैसे केंद्रातून अकोल्यापर्यंत पोचतात कसे? काय प्रक्रिया आहे याची? प्रक्रिया तशी सरळ आहे. केंद्र सरकार हा निधी राज्याच्या तिजोरीत जमा करतं. मग राज्य सरकार तो निधी या NMPC शहरांना वाटतं. कशाच्या आधारावर? साधारणपणे लोकसंख्या आणि क्षेत्रफळ. 90% लोकसंख्येनुसार, 10% क्षेत्रफळानुसार. किंवा मग राज्याच्या वित्त आयोगाने काही वेगळं सुचवलं असेल तर त्यानुसार. ओके. आणि हे वर्षातून 2 समान हप्त्यांमध्ये मिळायला हवं. 2 हप्त्यात? पण मग खासदारांचं म्हणणं आहे की वर्षभर काहीच मिळालं नाही. मग अडलं कुठे? हो. आणि इथे सरकारचं उत्तर महत्वाचं ठरतं. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दावा केलाय खरा, पण फक्त पहिल्या हप्त्याचा. काय? फक्त पहिला हप्ता? हो. म्हणजे 2023-24चा दुसरा हप्ता आणि त्यानंतर 2024-25, 2025-26चे पूर्ण हप्ते अजून राज्याला मिळालेलेच नाहीयेत. अरे देवा. म्हणजे ही तर खूप मोठी गोष्ट आहे. हो. त्यांनी जी आकडेवारी दिली आहे ना सोबत, म्हणजे अनेक शहर, त्याचे स्पष्ट दिसतंय 2023-24साठी महाराष्ट्रातल्या NMPCsना एकूण 1110 कोटी मंजूर होते. पण मिळाले किती? फक्त पहिला हप्ता म्हणजे साधारण 495 कोटी. म्हणजे अर्धेच. हो. आणि पुढच्या वर्षांसाठी तर शून्य दिसतंय सध्या. पण असं का? का नाही मिळाले? याचं कारण असं दिसतंय की एकतर राज्यस्तरावरून प्रस्ताव पाठवायला उशीर झाला असेल, किंवा केंद्राने काही अट घातल्या असतील, म्हणजे काही मार्गदर्शक तत्व त्यांची पूर्तता झाली नसेल. म्हणजे हा प्रॉब्लेम फक्त अकोल्यापुरता नाहीये तर? नाही, अजिबात नाही. हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच NMPC शहरांच्या बाबतीत दिसतंय. मग खासदारांनी फक्त अकोल्याचा उल्लेख केला.
कदाचित तिथे परिस्थिती जास्त गंभीर असेल, आदिवासी भाग म्हणून. असू शकतं. नक्कीच परिणाम तिथे जास्त जाणवत असतील. पण मूळ अडचळा हा राज्य पातळीवर दिसतो या सरकारी उत्तरानुसार तरी. हो, मग आता ही प्रक्रिया सोपी व्हावी, निधी वेळेवर मिळावा, यासाठी केंद्र काही करते का? हो, त्यांनी काही गोष्टी केल्याचं म्हटलंय. एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय, cityfinance.in. हां, त्याने काय होतं? त्याने प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी व्हावी हा उद्देश आहे. शिवाय केंद्र सरकार राज्यांसोबत बैठका घेते म्हणे. अच्छा. आणि राज्यांना सांगते की बाबांनो, तुमचे अटी लवकर पूर्ण करा म्हणजे निधी मिळेल. म्हणजे केंद्राने चेंडू राज्याच्या कोर्टात टाकलाय असं म्हणायचं का? हो, ह्या उत्तरावरून तरी तसंच वाटतंय की राज्याने प्रक्रिया पूर्ण केली की निधी मिळेल. ठीक आहे. आता खासदारांनी दुसरा मुद्दा मांडला होता आरोग्य सेवांचा. त्याबद्दल काय? हो, तो एक वेगळा मुद्दा आहे. 15व्या वित्त आयोगाने ना या NMPC अनुदानाशिवाय आरोग्य सेवांसाठी वेगळं आरोग्य अनुदान पण दिलंय 2021 ते 26 साठी. अच्छा, वेगळं अनुदान. हो, देशभरासाठी सुमारे 70,000 कोटी आहेत. त्यात महाराष्ट्रासाठी जवळपास 7,000 कोटी. हे कशासाठी आहे? हे प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आहे, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी. आणि याची प्रक्रिया पण वेगळी आहे का? हो, थोडी वेगळी. राज्यात एक राज्यस्तरीय समिती असते, SLC. ती प्रस्ताव बनवते आणि केंद्राकडे पाठवते. केंद्राची समिती NLC ती मंजूर करते आणि मग अर्थ मंत्रालय पैसे देतं. मग महाराष्ट्राला मिळालेत का याचे पैसे? हो, 18 ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्राला यातून 3,897 कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजे जवळपास 55% रक्कम मिळाली आहे. मग अकोल्याच्या आरोग्य सेवेचा प्रश्न का आला? हाच मुद्दा आहे. सरकारने एकूण किती निधी मिळाला हे सांगितले, पण तो अकोल्याच्या समस्येशी थेट जोडलेला नाहीये उत्तरात. म्हणजे NMPC निधी अडकल्यामुळे आरोग्यसेवावर परिणाम झाला की या आरोग्य अनुदानाच्या वाटपात काही अडचण आहे हे यातून स्पष्ट होत नाहीये. समजलं. आरोग्य अनुदानाची स्वतंत्र व्यवस्था आहे आणि त्यात पैसे आलेत, पण अकोल्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यात नाही. बरोबर. आता शेवटचे 2 मुद्दे घेऊ. खासदारांनी विचारलं होतं की लोकप्रतिनिधींकडून काही निवेदनं आली होती का याबद्दल, विशेषतः अकोल्यासाठी. यावर सरकारचं उत्तर थोडं अनपेक्षित आहे. ते म्हणतात की 2023-24च्या NMPC अनुदानाचा जो दुसरा हप्ता अडकलाय ना, त्याबद्दल अकोले नगरपंचायतीकडून किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींकडून कोणतंही निवेदन मंत्रालयाला मिळालेलं नाही. काय सांगताय? म्हणजे खासदारांनी लोकसभेत प्रश्न विचारला, पण त्याआधी दुसऱ्या हप्त्यासाठी मंत्रालयात निवेदनच दिलं नव्हतं? हो, सरकारच्या नोंदीनुसार तरी तसंच दिसतंय. हे जरा आश्चर्यकारक आहे, कारण समस्या गंभीर असेल तर पाठपुरावा अपेक्षित असतो. बरोबर आहे. ही एक काय म्हणायचं, प्रशासकीय किंवा समन्वयाची उणीव म्हणायची का? कदाचित. किंवा पाठपुरावा इतर स्तरावर झाला असेल ज्याची नोंद केंद्राकडे नसेल, पण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार थेट त्यांच्याकडे निवेदन नव्हतं. तर आता या सगळ्या माहितीचा आपण सारांश काढूया. हो, तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अकोल्याच्या निधीचा आणि त्यामुळे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवांवर होणाऱ्या परिणामांचा महत्त्वाचा प्रश्न उचलला. बरोबर. सरकारच्या उत्तराने आपल्याला 15व्या वित्त आयोगाची निधी रचना, टाईड, अनटाईड आणि वितरणाची प्रक्रिया सांगितली. सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे महाराष्ट्राला 2023-24च्या पहिल्या हप्त्यानंतर NMPCचा निधी मिळण्यात मोठी दिरंगाई झालीय आणि याचं कारण बहुतांश राज्य पातळीवर आहे असं दिसतंय. हो, आरोग्य अनुदानाशी वेगळी सोय आहे आणि त्यात काही निधी मिळालाय, पण त्याचा अकोल्याच्या समस्येशी थेट संबंध नाही. आणि शेवटचं म्हणजे दुसऱ्या हप्त्यासाठी अकोल्याकडून मंत्रालयाला निवेदन मिळालं नव्हतं. अगदी. तर आज आपण खासदार वाकचौरे यांनी मांडलेल्या प्रश्नाच्या आधारे अकोले नगरपंचायत आणि पर्यायाने महाराष्ट्रातील इतर NMPC शहरांच्या निधीच्या स्थितीचा आढावा घेतला. हो. 15व्या वित्त आयोगाची रचना, राज्य सरकारची भूमिका आणि निधी मिळण्यातला उशीर हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नुसतं केंद्राने निधी मंजूर करून उपयोग नाही. बरोबर. तो निधी खालीपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याची तत्परता, अटींची पूर्तता हे खूप महत्त्वाचं आहे. ती आकडेवारी पाहिली ना, 2023-24चा दुसरा हप्ता आणि पुढची 2 वर्ष. हो, पूर्ण निधी अजून यायचा आहे. हो, हे चिंताजनक आहे. मग प्रश्न उरतो की ही प्रक्रिया अजून वेगवान कशी करता येईल? हाच खरा प्रश्न आहे. कारण ही चर्चा आपल्याला सरकारी प्रक्रिया दाखवते, पण खासदारांनी जे मूळ प्रश्न मांडले होते, पाणी, स्वच्छता, आरोग्य या सेवांमधले अडथळे, हो, त्याचं काय? ते प्रश्न तर अजून तिथेच आहेत. ते सोडवण्यासाठी आता राज्य पातळीवर काय हालचाल होईल? हा निधी मिळवण्यासाठी अजून कसा पाठपुरावा केला जाईल?
कारण कागदावरचे आकडे आणि लोकांचे अनुभव यातलं अंतर कमी व्हायला हवं. अगदी बरोबर. यावर विचार करायला हवा.